लोकमंगल बँकेचे अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूरचे लोकप्रिय आमदार सुभाष बापू देशमुख यांनी मुक्काम पोस्ट रिधोरे, तांदुळवाडी, नालगाव तालुका माढा येथील लोकमंगल बँकेच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील महामंडळ अंतर्गत कर्ज घेतलेल्या व्यावसायिकांच्या व्यवसायाला सदिच्छा भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या, तसेच त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। लोकमंगल समूह आपल्या नेहमी पाठीशी असेल। आपण स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन नोकरी देणारे मालक बनावे असे आवाहन त्यांनी केले। तसेच आपण आपल्या परिचयाचे इतर अजून 10 उद्योजक तयार करावे, त्याकरिता लोकमंगल बँक सदैव आपल्या पाठीशी असेल अशी ग्वाही आमदार देशमुख यांनी दिली। या प्रसंगी तांदुळवाडी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन अतुल गवळी, सरपंच रणजित सिंह पाटील, उपसरपंच किरण गवळी, उद्योजक दिगंबर गवळी, अजित गवळी, प्रदीप गवळी, केशव गवळी, मधुकर गवळी, गणेश गवळी, रामभाऊ आरे, बालाजी गवळी, पैलवान दत्तात्रय गवळी, ज्ञानेश्वर पाटील, केतन गवळी, रिधोरेचे पांडुरंग गायकवाड, उपसरपंच विक्रम महाडिक, बळीराम गायकवाड, सोसायटीचे चेअरमन भारत गायकवाड, उद्योजक प्रवीण भैया गायकवाड, प्रशांत गायकवाड, सुमित गायकवाड, शुभम गायकवाड, स्वाभिमानीचे सत्यवान गायकवाड, सुशील कुमार गायकवाड मेजर, माजी उपसरपंच दिगंबर ढोरे मेजर, बाबा गायकवाड, असलम मुलानी, अण्णा तरंगे आदी मान्यवर उपस्थित होते।